तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, जय शिवराय. आपली जी ही भेंडी आहे, या भेंडीचं जे आपण नियोजन आखलं होतं, 4.5 फुटाची सरी सोडली होती आपण आणि भुंडा सफाई केल्यानंतर ना जो बेड तयार झाला तो साधारणतः 2 फुटाच्या आसपास तयार झाला आणि त्याच्यावर त्या 2 फुटाच्या भुंड्यावर आपण भुंड्याच्या ह्या साईडला आणि बेडच्या ह्या साईडला आणि ह्या साईडला आपण रोपाची लागण बियांची टोकन केली आणि टोकन केली की अशा पद्धतीने आहे. साधारणतः इथे एक आहे आणि त्या साईडला एक आहे. या दोन्हींमधलं अंतर साधारणतः 12 ते 15 इंच आहे आणि ह्या दोन्ही रोपांमधलं अंतर 8 ते 9 इंच आहे. त्यामुळे काय झाले, भेंडीला माल भरपूर चालू झाला आहे. गोष्ट सांगण्याचं तात्पर्य इतकेच की भेंडी हे पीक वाढ भरपूर असल्यामुळं त्याचा अनुभव मला वरच्या भेंडीच्या प्लॉटमध्ये आला होता. त्यामुळं मी भेंडीची अंतर कमी केलं आहे बेडवरचं आणि बेडच्या दोन्ही साईडला लागण केली आहे भेंडीची. कारण मी वर जे सरी सोडली होती त्यामध्ये एका ठिकाणी बेडवर एकच बियाची टोकन केली होती. त्यामुळे झाडाची उंची वाढली भरपूर आणि मालाचं प्रमाण कमी होतं आणि त्याचा फरक अनुभव घेतल्यानंतर ना मी इथं अशा पद्धतीनं टोकन केली होती. त्यामध्ये आता मला फरक जाणवतो आहे. त्यामुळं अशा प्रकारे फरक जाणवतो आहे. फुटवा वगैरे चांगला आहे, 1 नंबरमध्ये फुटवा आहे आणि मी अपेक्षा धरली होती साधारणतः 10 गुंठ 9-10 गुंठ क्षेत्र आहे आपलं हे. त्यात आपण अपेक्षा धरली होती रोज 10 किलोच्या तोड्याची. त्याच्यावर माल जात आहे आणि आत्ता आपल्या ह्या भेंडीवर साधारणतः एक 12 ते 13 तोड्याचं कळीचं प्रमाण आहे आणि त्याचं सेटिंग बी व्यवस्थित होत आहे. भेंडी पीक हे जास्त प्रमाणात वाढ जास्त आहे आणि अंतर कमी ठेवल्यामुळं दोन्ही रोपांमधील स्पर्धा चालू झाल्या आणि स्पर्धा चालू झाल्यामुळं त्या स्पर्धेचं रूपांतर कळीत व्हावं लागले, वाढ होत नाही, कळीमध्ये रूपांतर व्हावं लागले. त्यामुळे आपल्याला फायदा व्हावा लागला आहे आणि पावसाळ्यात हे अशा पद्धतीने केलंच पाहिजे, कारण पावसाळ्यात वाढ भरपूर होते. धन्यवाद.